नमस्कार भक्तांनो, जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अधिक मासाच्या निमित्ताने विशेष कथा ऐकणार आहोत। ही कथा श्रद्धेने आणि मन लावून ऐका। मग कथा सुरू करा। अध्याय 21 स्नान महात्म्य। विष्णूला लक्ष्मीने पुन्हा प्रश्न केला, अधिक मासात कोणती स्नाने केल्यास कोणती फले मिळतात ते सांगाल काय? मला हे सर्व एकावेसे वाटते। विष्णू म्हणाला, हे सागरकन्ये, अधिक मासात श्रीकृष्ण रूप माझे चिंतन करीत जो रोज स्नान करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात। तो दुःख पावत नाही, यम सदनात जात नाही, त्याला मनः शांती मिळते, त्याची सर्व कार्य सफल होतात, त्याला सर्व देव प्रसन्न होतात। अधिक मासात एकदा स्नान केले तर 12 महिने स्नान केल्याचे पुण्य मिळते। अधिक मासात प्रयाग येथे स्नान करावे व माधवाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे सालोक्य मुक्ती लाभते, सर्व पापे नष्ट होतात। सरस्वती नदीच्या तीरी स्नान केल्यासही असेच फळ मिळते। ग्रहण काळात स्नान करणे, कोटी गोदाने करणे, कुरुक्षेत्रात नित्य स्नान करणे यांच्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य अधिक मासात शुद्ध पाण्याने स्नान केल्यास मिळते। 1 लक्ष विप्रांना उत्तम भोजन देणे, पितरांना घृत, मध, पायस यांनी तर्पण करणे यांचे पुण्य या मासातील एका स्नानाने मिळते। देवर्षी व देवता यांना त्यांचे स्नान अधिक मासात शुद्धोदक स्नानानेच मिळाले आहे। असे स्नान न करणाऱ्याला चांगली गती मिळत नाही, मात्र अशा स्नानाने मी शिव आणि ब्रह्मा प्रसन्न होतो। कोणतेही यज्ञ, दाने, तप आदी न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी अधिक मासात नित्य स्नान करावे। इतर पुण्यकर्मांनी मिळणाऱ्या स्वर्गातून पुन्हा भूलोकात जन्म घ्यावा लागतो, पण अधिक मासात स्नान केल्याने अक्षय्य स्वर्गप्राप्ती होते, असे पुराणात सांगितले आहे। हे लक्ष्मी, निदान 3 दिवस स्नान केले तरी उद्धार होतो, तो कसा? एक कथा ऐक। गोदावरी नदीच्या काठी पैठण नगर आहे। तेथे अनेक ज्ञानी व धर्मनिष्ठ लोक राहतात। त्यातच धर्मशर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो वृद्ध होता, विद्वान होता, धार्मिक होता, आचारशील होता। अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याने विचार केला, मला महिनाभर रोज नदीत स्नान करण्याची शक्ती नाही, मी श्रद्धेने 3 दिवस स्नान करीन। त्याने असे ठरविले व तो त्याप्रमाणे प्रथम 2 दिवस गोदावरी नदीवर स्नान करून घरी आला। तिसऱ्या दिवशी त्याने स्नान केले, पाण्याने कमंडलू भरून घेतला व तो घरी परत येऊन लागला। त्याला वाटेत एक भयंकर स्वरूपाचे भूत भेटले। लांब अस्तव्यस्त केस, तांबारलेले डोळे, भयानक उघडे तोंड, हातांनी छाती पेटतो आहे, अंगावर धमन्या व शिरांची जाळे, लांब जीभ, अक्राळ अवतार। त्याला पाहून निर्भयपणे धर्मशर्म्याने विचारले, अरे तू कोण आहेस? त्या विप्राच्या दर्शनाने व मृदू वचनाने तो प्रेतात्मा सौम्य झाला। त्याने विप्राला वाकून नमस्कार केला। तो म्हणाला, मी स्मशानात राहतो, दुष्कर्मामुळे माझी अशी दुर्गती झाली, लोकांना छळणे हाच माझा स्वभाव, माझे अन्न अत्यंत कीडसवाणे आहे, पण काय सांगू, तुमच्या दर्शनानेच मला शांत वाटत आहे। तुमचे शब्द ऐकून विवेक उत्पन्न झाला आहे। या भूत योनीतून तू माझा उद्धार कर, काहीही उपाय कर, माझी अवस्था अत्यंत दुःखद आहे। त्यांनी विप्राला शरण येऊन वंदन केले, करुणा भागली, धर्मशर्म्याला त्याची दया आली। त्याने त्या भूताला विचारले, आधी तू मला सांग की अशी कोणती पापे तू केलीस की त्यामुळे तुला हे दुःख प्राप्त झाले? त्यावर त्या भूताने मनुष्य जन्मात जी भयंकर पापे केली व केवढ्या नरकव्यात भोगाव्या लागल्या व नंतर तो भूत योनीत कसा खितपत पडला आहे हे सर्व सांगितले। ते ऐकून धर्मशर्मा दयार्द भावनेने त्याला म्हणाला, मी माझे 3 दिवसांच्या स्नानाचे पुण्य तुला देतो। असे म्हणून त्याने माझे स्मरण केले। मी माझ्या 3 दिवसांच्या स्नानाचे पुण्य तुला देतो, असे म्हणून त्याने माझे स्मरण केले आणि त्रिदिन स्नानाचे पुण्य प्रेताला अर्पण केले। त्यामुळे तो प्रेत देह तत्काळ विघटित झाला आणि तो मनुष्य दिव्य देह प्राप्त करून विमानाने स्वर्गात गेला। विष्णूने सांगितलेले अधिक मासातील पुण्य व महात्म्य ऐकून लक्ष्मी म्हणाली, मला या मासातील स्नानाचे महात्म्य आणखी एकावेसे वाटते, तरी कृपा करून ते सांगा। अधिक मास महात्म्य अध्याय 21 समाप्त। ही अधिक मासाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जर तुम्ही ही कथा दुसऱ्यांना शेअर केली व त्यांनी ही कथा ऐकली त्याचेही पुण्य तुम्हाला मिळेल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।